10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय, 20 खाटांचे वॉर्ड्स, पॅथॉलॉजी लॅब, सिटी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध विभाग सुरू करीत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओपीडीची इमारत अद्यावत व देखणी झाली असून त्यात मेडिसिन, सर्जरी, प्रसूती व स्त्री रोग, हृदयरोग, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, त्वचारोग, मेंदूविकार यासाठीच्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम्स आहेत. या इमारतीचे उद्घाटन बालाजी अमायन्सचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. ओपीडीच्या समोरच्या बाजूला वातानुकूलित औषधालय असून योग्य दरात औषधे उपलब्ध होतील. या औषधालयाचे उद्घाटन श्री रंगनाथजी बंग यांच्या शुभ हस्ते तर 20 खाटांच्या इनडोअर युनिटचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य CA राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी स्वर्गीय डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सिटी स्कॅन विभागाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांच्या हस्ते, पॅथॉलॉजी विभागाचे उद्घाटन डॉक्टर राजीव वैशंपायन व वैशंपायन कुटुंबियांच्या शुभ हस्ते होणार आहे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोयीकरिता उपहारगृहाचे उद्घाटन हॉस्पिटलच्या आधीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात येईल. या हॉस्पिटलसाठी काही ज्येष्ठ अनुभवी प्रतितयश तज्ज्ञ डॉक्टर्स गरजू रुग्णांसाठी दर बुधवारी 9 ते 1 या वेळेत विनामूल्य तपासणी करणार आहेत. ही सेवा अमूल्य सेवा योजना अशी असेल. त्याचप्रमाणे स्वयंसेवी ज्येष्ठ नागरिक रोज आपला वेळ रुग्णांच्या मदतीसाठी देणार असून या अभिनव योजनेला सेवाव्रती योजना असे म्हटले आहे. अशा प्रकारची विशेष सेवा देणारी ही सोलापुरातील पहिलीच संस्था असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी सांगितले. लवकरच NTPCच्या माध्यमातून आकारात येणाऱ्या इमारतीमध्ये 100 खाटांचे अद्ययावत विभाग व भविष्यामध्ये 250 असे एकूण 350 खाटांचे भव्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संकल्पित मानस आहे, असे डॉक्टर सुनील घाटे म्हणाले. जवळजवळ 15 वर्ष हॉस्पिटल बंद आहे. आता हे हॉस्पिटल नव्याने आपण सगळे सुरू करत आहोत. हे हॉस्पिटल ओरिजिनली चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आहे आणि इथून पुढे इथे चॅरिटेबल ट्रस्टच्याच माध्यमातून सुरू होणार. यात कुठल्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा आर्थिक हितसंबंध नाही. हे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणूनच पुढे चालत आहे. आता ही सर्व नवी बॉडी याच्यावर आली आहे. बहुतांशी डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या विभागातले तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत आणि ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सर्वांनी मिळून आर्थिक मदत मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यातली एक भरीव मदत म्हणजे आपल्या सोलापुरातल्या NTPCने 7.5 कोटी रुपये हे इंडोर बिल्डिंग रिनोव्हेट करण्याकरता दिले. आपल्या सोलापूरच्या बालाजी अमायन्सनी जी आपली मॉडर्न बिल्डिंग तयार केली आहे, ती बिल्डिंगसाठी जवळजवळ 6 कोटी रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळींनी 5 कोटी रुपयाची देणगी दिली.